हाय हॅलो नमस्कार, मी मोक्षदा तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। मी आज बनवणार आहे मोस्ट डिलिशियस मेथी गार्लिक पनीर पराठा, चविष्ट आणि वेगळ्या प्रकारे, जो तुम्ही कधीही केलेला नसेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तुम्हाला माहित आहे का, पराठ्याची स्टफिंग आपण खूप वेगळ्या प्रकारे करतो, काहीही व्हेज नॉन व्हेज। मी आज लसूण मेथी आणि पनीरची स्टफिंग करणार आहे। कशा प्रकारे ते तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका। लाईक आणि सबस्क्राइब जरूर करा आणि आवडल्यास सगळ्यांना शेअर करा। आज आपण बनवणार आहे अगदी मऊसूत चविष्ट खमंग पराठा, तुमच्या जेवणाची नाश्त्याची रंगत वाढवणारा। इथं मी एक जुडी पालक घेतलेली आहे, ती निवडून स्वच्छ केलेली आहे। पहा भाजी अगदी मी पानं घेतलेले आहेत, देठ अजिबात घेतलेले नाहीत। ही भाजी 3 ते 4 वेळा धुवून घेत। मेथी गार्लिक पनीर पराठा बनवण्यासाठी सर्वात प्रथम पनीर, हे पनीर जवळपास 25 ग्रॅम आहे। अर्धी वाटी बेसन पीठ, धणे आणि जिऱ्याची पूड, इथं 1 चमचा धणे पूड आहे, अर्धा चमचा जिरे पूड आहे, 1 चमचा तीळ, लाल तिखट, हळद, लसूण। इथं मी 2 गड्डे लसणाचे घेतलेले आहेत। गार्लिक पराठा असल्यामुळं आपल्याला गार्लिकचं किंवा लसणाचं प्रमाण आपल्याला इथं जास्त घ्यायचं आहे। ठेचलेली हिरवी मिरची आहे, प्लेन आहे, याच्यामध्ये मी भाजून घेतलेली नाहीये, मी इथं कच्ची घेतलेली आहे। हा आहे चाट मसाला, ही 1 जुडी मेथी आहे, 1 कप गव्हाचे पीठ, अर्धा कप मैदा, पाव कप तांदळाचं पीठ आणि हे बेसनाचं पीठ। हे सर्व साहित्य आपल्याला मेथी गार्लिक पराठ्यासाठी लागणार आहे। तर चला आपण प्रथम पीठ तिंबून घेऊयात। 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप मैदा, पाऊण कप तांदळाचं पीठ आणि हे बेसन पीठ, हे 1/4 कप। तर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूयात। 1 चमचे तूप आहे, तुम्ही इथं तेल पण टाकू शकता। आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडेसे तीळ टाकूयात। तूप सर्व पिठाला व्यवस्थित लागेल अशा प्रमाणे आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला आता इथं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। तुमच्याकडं तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ते तांदळाचं पीठ स्किप करू शकता। बाकी सर्व पीठ मिक्स करून तुम्ही हा पराठा बनवू शकता। तुम्हाला मैदा जरी नको असेल तर तुम्ही मैदा सुद्धा स्किप करू शकता। इथं पहा अशा प्रकारे घट्ट तिंबवलं गेलेलं आहे हे पीठ। आता हे पीठ हे अशा प्रकारे घट्ट पीठ पाहिजे, तुम्ही इथं पहा एवढं घट्ट आपल्याला पीठ पाहिजे। आता आपण हे पीठ झाकून ठेवूयात। मेथी आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायची आहे। हे अशा प्रकारे सर्व मेथी एका हाताने पकडा आणि अगदी बारीक चिरा। हे पहा अशा प्रकारे घेता कवळीच देठ घेतलेली आहेत, बाकी सगळी पानं घेतलेली आहेत। एकदम सॉफ्ट पराठा बनवण्यासाठी आपल्याला इथं फक्त पानच घ्यायची आहेत, देठ अजिबात घ्यायची नाहीयेत आणि एकदम बारीक चिरायचं आहे। इथं पाहू शकता मी कशा प्रकारे एकदम बारीक चिरलेली आहे। तुम्हाला वाटत असेल थोडंसं मोठं आहे तर तुम्ही अशा प्रकारे परत एकदा बत्तीने चिरू शकता। अशा प्रकारे मी सर्व मेथी बारीक चिरून घेतलेली आहे। पहा एकदम बारीक अशी चिरलेली आहे मेथी। आता आपण स्टफिंगची तयारी करू। त्यासाठी गॅस चालू करायचा आहे, त्यावर एक कढई ठेवायची आहे।
कढई गरम झालेली आहे. यामध्ये मोठे 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. मी इथं तेल जास्त वापरणार आहे. ते कशासाठी वापरायचं हे मी तुम्हाला परत सांगणार आहे. तेल तापलेलं आहे. आता याच्यातला आपल्याला अर्धा लसूण टाकायचा आहे. हे पहा, अर्धा लसूण टाकलेला आहे. अर्धा लसूण मी तसाच ठेवलेला आहे. लसूण लालसर होईपर्यंत आपल्याला इथं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली मेथी घालायची आहे. मेथीला छानसं परतून घेऊयात. तेलामध्ये आपल्याला ही मेथी वाफवून घ्यायची आहे. मेथी परतून झालेली आहे. आता यामध्ये मी अर्धी वाटी बेसन घालणार आहे. यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा कच्चा, उरलेला लसण, तीळ, धने जिऱ्याची पूड, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, हा चाट मसाला. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे भाजीमध्ये. गॅस लहानच ठेवा. तेल मी एवढ्यासाठी जास्त टाकलेलं होतं की आपल्याला बेसन तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. म्हणजे हा कच्चा बेसन आहे तो तेलामध्ये ज्यावेळेस मेथी शिजली जाते त्यामध्ये आपण जर बेसन टाकला तर तेलामध्ये बेसन व्यवस्थित शिजला जातो. आता आपल्याला ह्याच्यामध्ये किसलेलं पनीर टाकायचं आहे. यामध्ये मी थोडीशी साखर टाकणार आहे. काही मेथी ही कडवट असते, तर कडवट होऊ नये यासाठी मी थोडीशी साखर टाकलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकली तरीही चालेल. ठेवलेला आहे. पराठा तयार करूयात. इथं पहा, कणिक मऊसूत झालेली आहे. इथे कणकेचा गोळा घेऊयात. पीठ लावून लाटून घ्यायचं आहे. ही थंड झालेली स्टफिंग आहे. हे अशा प्रकारे पसरून घ्यायची आहे. साईडच्या बाजू दुमडून घ्यायच्या आहेत. सारण आपलं उघडं नाही पडायला पाहिजे अशा प्रकारे दुमडून घ्यायचं आहे. आता वरची बाजू दुमडूयात. आता खालची बाजू सारण थोडंसं मध्ये घालूयात आणि मग दुमडूयात. हा चौकोनी शेपमध्ये आपण हा पराठा करणार आहोत. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित दुमडून घेतल्यानंतर पिठामध्ये बुडवून आपल्याला चौकोनी आकारातच ही लाटून घ्यायची आहे. एक समान हलक्या हाताने लाटायची आहे. हलक्या हाताने लाटली तरच आपला पराठा फुगेल. हे पहा, स्टफिंग पूर्ण काठापर्यंत आलेलं आहे. म्हणजे आपलं स्टफिंग एकदम परफेक्ट झालेलं आहे. तर आपण हा पराठा तव्यावर टाकूयात. तूप सोडायचं आहे. तुम्ही इथं तेल तूप नसेल तर तुम्ही तेल पण वापरू शकता. दोन्ही बाजूनी तूप लावायचं आहे. आता पलटी टाकूयात पराठा. हळूहळू पराठा आपला फुगत आहे पहा. अशा प्रकारे टम फुगलेला पराठा कोणाला आवडणार नाही. हलक्या हाताने जर तुम्ही पराठा लाटला तर अशा प्रकारे सर्व पराठे तुमचे फुगतील. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन दाबा.
आणि हा पराठा तुम्हाला आवडला तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। हा तयार झाला आपला, हा गरमागरम पराठा आपला रेडी झालेला। मैत्रिणींनो, माझी रेसिपी कशी वाटली लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनचं बटन दाबा। थिक गार्लिक पनीर पराठा त्याचबरोबर स्मोकी टमाटा चटणी सोबत एन्जॉय करूया। थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल मोक्षदाज किचन।